नमस्कार मित्रांनो, चला आज आपण काय करणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आपण आता काय करणार आहे हे का आपण आज करणार आहे जुगाड म्हणजे तेलाच्या डब्याचा व्हिडिओ. हे का तेलाचा डब्बा, आता हे मुरलीचा डब्बा आहे बघा, हे का मुरली. आज आपण ह्या डब्यापासून काय बनवणार आहे माहिती का? ह्याच्यापासून आपण एक भरपूर आपल्याला उपयोगी होणारी अशी वस्तू बनवणार आहे. मग आपण ह्या डब्याचा उपयोग असा करणार आहे. आता का आपल्या घरी कसं तेलाचा डब्बा आता संपलेला आहे, आता लगीन सराई ही संपलेली, आता असलं डबं भरपूर किती बी सापडतात. आता काय करतात लोक, तेल झालं वापरायचं झालं की डब्बा जातो कडक कोपऱ्याला असे टाकून देतात. मग टाकून देतात शेवट भंगारवाल्याला काय 5-10 रुपयाला इकून टाकतात. मग तसं न करता आपल्याला ह्या डब्यापासनं आपल्याला एक अशी वस्तू बनवायची की ती आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून आपल्याला आज डब्याचा वापर करायचा आहे. मग हो का आपल्याला ह्या वस्तूचा असा वापर करायचा आहे. तुम्ही म्हणता दादा खरंच मस्त वस्तू बनवली, आपल्याला उपयोगी होणार आहे अशीच वस्तू बनवायची बघा आपल्याला. हो का आपल्याला ह्याच्याबद्दल हो का हे तेलाचा डब्बा आता हो का कितीतरी मस्त तेलाचा डब्बा आता निघाल्यात, किती ड्रम निघाल्यात, हे निघाल्यात. पण आपण डब्यापासून आज करतोय बघा. हो का आपल्याला हो का लागणार आहे ती म्हणजे आपल्याला काय हो का दुसरी गोष्ट म्हणजे हो का आता आपण ही स्वेटर वापरत होतो थंडीच्या दिवसामध्ये. हो का ही पहा, आता हे स्वेटर वापरत होतो आपण थंडीच्या दिवसामध्ये, हे भरपूर जाड स्वेटर आहे. मग आपल्याला आज स्वेटरचा बी उपयोग ह्याच्यापासून करायचा आहे. मग आपल्याला हो का स्वेटरचा बी उपयोग करायचा आहे ह्याच्यापासून. मग आपल्याला ती पहा हो का आपल्याला काय करायचं आहे. आता सुरुवातीला हो काय आपल्याला असा डब्बा मांडून घ्यायचा आहे खाली. मग हो काय मांडून घ्यायचा आहे आपल्याला डब्बा खाली. हो का त्याच्यावरती असा स्वेटर टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्वेटर टाकायचं आहे. तुम्ही म्हणता दादा काय जादू बिदू करून तो काय तू स्वेटर टाकून, पण नाही. आपल्याला कसा व्हिडिओ बनवायचा आहे आणि किती आपल्या फायद्याचा आहे ही तुम्ही हा व्हिडिओ झाल्याच्या पुढं मला सांगा कसा होतो व्हिडिओ ती. हो का आपल्याला काय करायचंय हो काय अशा पद्धतीने ही डबा याच्यावरती असा स्वेटरचा उपयोग करायचा आहे. मग हो का मित्रांनो हो का आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो का आपल्याला बाटली पण लागणार आहे. बाटलीचा पण आपण उपयोग करणार आहे. ह्या बाटलीचा पण असा उपयोग करणार आहे की आपल्याला किती ह्याचा फायदा होतोय बघा. आज आपण स्प्राईटची बाटली आणतो, काय आपण आणतो मस्त पैकी पितो, हे करतो, थोडे दिवस वापरतो पाण्यासाठी, नाही तर टाकूनच देतो. मग हिचा पण आपण उपयोग करणार आहे. पण अगोदर आपल्याला डब्याचा उपयोग करायचा आहे. मग हो का आपल्याला सुरुवातीला काय करायचंय हो का ही स्वेटर आहे का नाही हो का स्वेटर हो का आपल्याला असं जुळवून घ्यायचं आहे अगोदर. हो का अशा पद्धतीने जुळवून घ्यायचं आहे. ही पहा हो का आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायचं आहे. हो का जुळवून घेऊन आपल्याला हो का या कैचीने ही पहा हो का इथनं आपल्याला हे हो का अशा पद्धतीने आपल्याला कट करून इथनं घ्यायचं आहे. हो का ही कलरची पट्टीपासनं असा कट करून घ्यायचा आहे. हो का तिथनं ही आणि हो का इथनं आपल्याला बाई एक कट करून इथनं घ्यायची हो का कलर पासनं. आणि तिथनं पुढं तुम्ही बघा मग आपण कसा बनवतोय ती. हो का हे पहा आपल्या आता कटिंग करायची चालू आहे. आपल्याला हे स्वेटर कापून घ्यायचं आहे पहिल्यांदा. हो का आपल्याला ही बाई साईडलाच काढून घ्यायची. आता साईडला काढून घेतली बाई. हो का आता ही कट करतोय आपण. बघा आपल्याला अख्खा बाजू कापून घ्यायची. हे काय इथपर्यंत कापून घ्यायची होती. हो का आता ही बाई बी ही काढली बाई आता कापून घेतली बघा.
हे बघा आता हे आपल्या दोन्ही बाही कापून झालेले आहेत. बघा तरी मित्रांनो, तरी आपण ह्या स्वेटरपासनं आणि ह्या डब्यापासनं काय बनवतोय हे तुम्हाला आपण सांगणार बी आहे आणि तुम्ही बघणार बी आहे. बघा आज आपल्या बघा मुरलीच्या डब्यापासून आपण आज व्हिडिओ बनवतोय. मग ह्या व्हिडिओचा आपल्याला इतका फायदा होणार आहे की बघा आपल्याला कायमस्वरूपी फायदा होणार आहे आता. कारण थंडीचे दिवस पूर्ण बंद झालेले आहेत. आता थंडी संपलेली, उन्हाळा चालू झालेला आहे. मग आपल्याला आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता सुगी आहे आपली चालू. आता ज्वारीची काढणी ही चालू आहे. आपल्याला भरपूर रानावानामध्ये जावं लागते. मग आपल्याला तिथं भरपूर अडचणी निर्माण होतात. मग त्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे. मग हो का आपल्याला आता स्वेटर कापलेला आहे. आपण हो का स्वेटर कापलेला आहे. स्वेटर आपण ही कापून घेतलेला आहे. हो आपण आता इथनं थोडा हो आपली शिलाई उसवून घेऊ याची. हो का या स्वेटरची आपण शिलाई उसवून घेतलेली. हो का आता अलग केलेलं आहे आपण याला. मग तरी आपल्याला हो का याला काय करायचंय, सुरुवातीला आपल्याला हो का ह्याला ह्या पद्धतीने असेल आपल्याला लावून घ्यायचं बघा. हो का ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्याला लावून घ्यायचंय. तुम्ही म्हणता दादा काय करतोय तू, पण तुम्ही आता आपलं ही केल्याच्या पुढे बघा हो का आपल्याला सुईचा पण उपयोग करायचा आहे इथं थोडा. हे का आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला सुईनी 2-4 टाक मारून घ्यायच्यात. कारण आपण इथं लावलेलं आहे ती बाजूला सरला नाही पाहिजे ना स्वेटरचं कापड. काय आपल्याला अशा पद्धतीने हे करायचं होतं, टाक घालून घ्यायचं होतं 2. तुम्ही म्हणता दादा काय बनवतोय तुम्ही, आता आपलं बनवायचं झाल्याच्या पुढे तुम्ही मग मला म्हणता दादा खरंच व्हिडिओ आपला तुमचा 1 नंबर झाला बघा. आपण आता इथनं टाक घातलेलं ती कट करून घेऊ. आता आपण कट करून घेतलेलं आहे. आपल्याला हे तरी आता याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आपण आता इथं पॅक करून घेतलेलं आहे. का आता आपल्याला अशा पद्धतीने याला टाक मारून घ्यायच्यात बघा. ह्याच पद्धतीने आपल्याला याला टाक मारून घ्यायच्यात. आपल्याला अशा पद्धतीने दम्माने टाके मारून घ्यायच्यात बघा. मग आपण ह्याच्यापासून आता काय बनवतोय बघा आणि किती उपयोगीची वस्तू ही तुम्हाला समजणार आहे बघा. आणि हे आपल्याला प्रत्येक माणसाला ह्याची गरज आहे आता सध्याला. आता थंडीचा दिवस संपलेला इथं, आता भरपूर उन्हाळा चालू झालेला आहे. आता इथनं मोहर आपल्याला ह्या वस्तूची आपल्याला गरज लागणार आहे. मग आपण तेलाच्या डब्यापासून कसा जुगाड करतोय बघा आणि किती उपयोगीचा आहे ते तुम्ही मनापासून बघत राहा.
बघा आता इथपर्यंत आपलं आलेलं आहे बनवत तुनत. बघा आपल्याला अशा पद्धतीने ह्याला तुनून घ्यायचं होतं बघा. बघा बघा आता आपल्याला डब्बा पालता घालून घ्यायचा आहे परत. बघा आता ह्याला आपण पालता घालून घेतलेला आहे डब्बा. बघा आता ही कापड आहे ना आपल्याला बघा आपल्याला अशा पद्धतीने हे करून घ्यायचंय बघा. तुनून घ्यायचंय समजा. बघा आता आपल्या इथपर्यंत तुनून झालेलं आहे. बघा आता आपण इथे पॅक करून घेऊया. आपल्याला दोरा आणि कमी पडतोय आता, तर दोरा आपण वळून घेऊ. बघा आपलं आता इथपर्यंत तुनून आलं, तर आता बघा हे बी तुनायला सुरुवात केलेली बघा. तुम्ही म्हणता दादा काय डब्याला शर्ट शिवलाय का काय, पण तसं काय नाही. आपल्याला ह्या अशा पद्धतीने तुनून घ्यायचंय. एकदम ही क्लिअर एकदम असं हे झालं पाहिजे. अशा पद्धतीने जुळवून घेऊन आपल्याला एकदम डबा पॅक झाकून घ्यायचा आहे. स्वेटर आपला भरपूर जाड आहे, त्याच्यामुळे इतकं व्यवस्थित झालंय नाही. एक नंबरच येत आहे बघा आपलं. आता इथपर्यंत आपलं तुनत आलेलं आहे बघा. ह्याला अशा प्रकारे टाकून घ्यायच्यात आपल्याला, कारण पॅक करायचा. आता आपल्याला हे काय थोडे दिवस राहायचा नाही, भरपूर दिवस आपल्याला ह्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी आपल्याला पॅक करून घ्यायचा याला. आता इथं आपल्याला तुनून एंड झालेलं आहे बघा. आपल्याला आता इथं पॅक करून घ्यायची सोय बघा. आता हे द्वारा इथं पॅक करून आपल्याला घ्यायचं आहे बघा. बघा आता आपल्या या साईडने पाठीमागणं क्लिअर आता एकदम शिवून झालेलं आहे बघा. तरी बघा आपण आता कट करून घेऊ. बघा आता कट करून घेतलेलं आहे. बघा आपण आता कट केलेलं आहे. बघा आता याला आपण तोंडाकडल्या साईडने वरती करून घेत आहे बघा. बघा आता आपण वर करून घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा हे पहा. बघा आता याला आपण आता वरती करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम. ठीक आहे. हे बघा तरी मित्रांनो, बघा आपण आता हे कसं केलेलं आहे बघा, आणि ह्याचा आपण काय उपयोग केलेला आहे हे तुम्हाला थोड्या टायमाने आपण सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता हे आपल्याला बाटली घ्यायची. आता मगाशी तुम्हाला आपण या बाटलीचं तर सांगितलंच होतं की आपल्याला प्रेडच्या ह्याच्या बाटल्या अशा भरपूर राहतात. आपण काय करतो, थोड्या टाइम वापरतो याचं की टाकून देतो. मग बाटलीवाली भंगारवाली ही घेऊन जातात बाटल्या, त्याचा उपयोग नाही. पण आपल्याला ह्या बाटलीचा बी असा जुगाड व्हिडिओ बनवायचा आहे, कारण ही बाटली पण आपल्याला लागणारी वस्तू आहे. कारण ही बाटली म्हणजे जवळजवळ 2-2.25 लिटरची. मग आज 2-2.25 लिटर आपल्याला ह्यात पाणी राहणार आहे. मग ही पाणी आपल्याला राहणार आहे, आणि आपल्याला आज रानामाळामध्ये खेडेगाव असल्यामुळं आता आपल्याला सुगीचा दिवस आहेत, रानामध्ये ह्याच्यामध्ये जावं लागतंय. तरी आपल्याला
जावं लागतंय, तर मग आपल्याला ही पाण्यासाठी बाटली आपल्याला घेऊन जायची. मग त्याच्यासाठीच आपल्याला एक जुगाड हिडिओ करायचा आहे. आता काही स्वेटरचा आपण या डब्याला स्वेटर लावलेला आहे. मग त्याची राहिलेली बाई या का स्वेटरची बाई या, तरी आपल्याला ही बाई ना, तर बघा ही बाई आपल्याला बघा अशा पद्धतीने बघा मित्रांनो, आता आपण ही स्वेटरची बाई बघा ह्याच्यामध्ये बाटलीमध्ये वळून घेतलेली. बघा आता अशा पद्धतीने वळून घेतलेली. बघा आपल्याला बघा इथं आपल्याला गाठण मारून घ्यायची दोऱ्याला. बघा अशा पद्धतीने गाठण मारून घ्यायची. आज ही बाटली तर इतकी आपल्याला उपयोगीची ठरणार आहे का नाही, तुम्हाला आपल्या आता ही एवढे 4 टाकं लावले का पुढे तुम्हाला मी धावतो मग कशी व्यवस्थित ठरणार आहे ती. काय आपल्याला अशा पद्धतीने हिला ताणून घ्यायची. का अशा पद्धतीने तुणून घ्यायचं याला. ही पहा आपलं आता का पाठीमागनं बाटली आपली शिवून झालेली. बघा आता आपल्याला ह्या तोंडाला एक आता जम करून घ्यायचे. बघा इथं आपल्याला ह्या तोंडाला बघा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे. आपल्याला पाणी ही ओतलं तरी हे झालं नाही पाहिजे. बघा आपल्याला आता इथं जम करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला जम करून घ्यायचं होतं. कारण पॅक करून टाकायचं ना आपल्याला, भरपूर आपल्याला कायमच जम करायचं आहे. आता आपलं इथपर्यंत आता तुणून झालेलं आहे आपलं. बघा आता हे कापून दोरा घेतलेला आहे साईडला. बघा मित्रांनो, आता बघा हे आपल्याला कसं व्यवस्थित वाटतंय बघा बाटली. बघा आपल्याला ह्याला काय करायचं माहिती का, आता ह्याला आपल्याला एक रस्सी थोडी बांधायची. बघा आता आपण आता रस्सी बांधून घेऊ. बघा आता रस्सी ना, बघा रस्सीला काय इथं गाठ देऊन गाठ द्यायची आपल्याला. बघा इथं बघा आता गाठ देऊन घेतलेली. बघा आता आपल्याला इथं ह्या पद्धतीने अशी चाडी गाठ मारून घ्यायची आहे. बघा आता चाडी गाठी एक मारून घेतलेली. परत बघा ह्या गाठण मारलेली इथं, तर इथं बी आपल्याला अशी पॅक करून घ्यायची आहे. बघा बघा मित्रांनो, बघा आपल्याला आता ही बांधायला पण आता व्यवस्थित झालं. मग मित्रांनो बघा आता आपल्याला बघा ही बाटली, आता ही बाटली आपण असं बनवली की बघा ह्याच्यात आपण पाणी घेतलं, थंड पाणी बघा आता आपण घेतलेलं आहे. बघा आता ते पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये ही बाटली भिजवली. हा स्वेटरचा कापड आहे, हा भिजवलं तरी कमीत कमी अर्धा पाऊण तास ही वाळत नाही. मग आपण आता उन्हामध्ये ह्याच्यामध्ये काम करतो रानामध्ये, मग आपल्याला प्यायला जर पाणी गेलं तर आपल्या फ्रीजला काय करता, फ्रीज पेक्षाही आपल्याला गार एकदम रानावनात आपला फ्रीज असल्यासारखं होणार आहे. रानामध्ये पण आपल्याला फ्रीज सारखं असं पाणी प्यायला भेटणार आहे. तरी मित्रांनो मग हे आपण हा डब्याला केलेला जुगाड हिडिओ. बघा आता या डब्यामध्ये जर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आज 20 लिटर पाणी बसतंय. आता बघा 20 लिटरचा डब्बा आहे, 20 लिटर पाणी बसतंय. बघा इथनं पाणी आपण भरलं, कुठं बावडीला आडावाला ह्याला गेलो आपण विहिरीवरती पाण्याला, बघा इथनं पाणी आपण भरलं 20 लिटर पाणी पॅक झाक नसायचं, ओपन नाही, कुत्रा मांजार पण या नको काय नको. बघा असं पद्धतशीर धरायला कडी. बघा ह्याला आणलं मस्त पैकी तिथं, त्याच्यावर फुलपात्र किंवा काहीतरी ग्लास झाकून ठेवलं. बघा हे डबा भिजवला, झाडाला असा टांगून ठेवला, न टांगून ठेवता खाली ठेवला जिमनीवर, तरी बी असा दगड ही मांडून तरी चालतोय. मग ही गार पाणी एकदम राहणार. 20 लिटर पाणी आज एक ही बाटली आणि एक डबा भरून आणला तर 2-3 माणसांना इरबळ पाणी ही पुरणार आहे.
मग त्याच्यासाठी आपण हा उन्हाळ्यासाठी जुगाड व्हिडिओ बनवलाय. हो का आपल्याला आपण जुनं पहिलं ड्रम बनवलं होतं. हो का आपल्याला शेळ्या हे आहेत राखण्याकरता जात होतो. आपण 5 लिटर तेलाचा ड्रम आहे. बघा ही 5 लिटर तेल ड्रम ह्याला आपला घरगुती टावेल होता. आपलं त्या टायमाला काय लय ऊन नव्हतं काय नव्हतं आपलं, तरी 5 लिटर आपला मस्त पैकीत घेऊन जायचो शेळ्यांमागे ह्याच्या मागे आपला असं झाडाला लटकून ठेवला. तुम्हाला सांगतो पाणी आपण असं पिलो तर गार मस्त पैकीत पाणी वाटायचं, असं झाकण हे लावून पद्धतशीर ठेवायचो. तरी मित्रांनो हा मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आणि कसा ती मला कमेंट करून सांगा. आणि हो का आपण ही उन्हाळ्यासाठी जुगाड व्हिडिओ बनवलाय तरी हो का मग लाईक करा आपल्याला.